Welcome students. In this video we are going to learn poem number 5, 2.5, Nose versus Eyes. This poem is written by William Cowper. First, we are going to discuss about the poet of this poem. William Cowper was one of the most popular 18th century English poets and composers of hymns. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कविता नंबर 5 नोज वर्सेस आईज ही कविता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ही कविता विल्यम कॉपर यांनी लिहिलेली आहे. त्यांच्याबद्दल आपण पहिल्यांदा माहिती घेत आहोत. विल्यम कॉपर हे 18व्या शतकातील एक प्रसिद्ध असे इंग्रजी कवी गीतकार होते. His poems deal with nature and everyday life. त्यांची जी कविताचा जो विषय आहे, त्यांच्या कवितांचा जो विषय होता किंवा आहे तो कशावरती आधारित त्यांच्या कविता होत्या तर नेचर आणि एव्हरीडे लाईफ, निसर्ग आणि रोजचे जीवन, आपले रोजचे जे जीवनमान आहे या रोजच्या जीवनमानाबद्दलच्या कविता हे त्यांनी लिहिलेल्या आहेत. ही इज ऍप्टली डिस्क्राइब्ड बाय सॅम्युअल पी कॉलरिज ॲज द बेस्ट मॉडर्न पोएट ऑफ हिज टाइम्स. आता हे जे विल्यम कॉपर आहेत यांच्याबद्दल एस टी कॉलरिज हे जे महान कवी आहेत एस टी कॉलरिज यांनी या विल्यम कॉपर बद्दल आपलं मत त्यांनी मांडलं होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे विल्यम कॉपर आहे ही इज बेस्ट मॉडर्न पोएट आहे, म्हणजे एक उत्कृष्ट असे आधुनिक कवी आहेत असं त्यांनी या विल्यम कॉपर यांच्याबद्दलचं मत त्यांनी मांडलं होतं. नाउ we are going to discuss in short about this poem. Nose versus Eyes is a satire. Nose versus Eyes is a satire. Satire means एक टीकात्मक, एक उपहासात्मक अशा पद्धतीची ही कविता आहे. आता कशावरती टीकात्मक कविता आहे आपण म्हटलं ऑन द ज्युडिशियरी सिस्टीम, म्हणजे जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेबद्दलचे टीकात्मक लेखन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. इट ऑल्सो मॉक्स ॲट द स्टोन ब्लाइंड जस्टिस इन अ ह्युमरस मॅनर. ही जी कविता आहे ही कविता ज्युडिशियल सिस्टीमची जी ब्लाइंड जस्टिस आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की अंध देवता, न्यायदेवता कशी आहे अंध आहे, त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरती आपल्याला पट्टी दिसून येते. म्हणजे न्यायदेवता कशी आहे तर अंध आहे. तर या अंध न्याय व्यवस्थेवरती एक थट्टात्मक लेखन या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. ह्युमरस मॅनर म्हणजे हास्यास्पद पद्धत, न्यायव्यवस्था कशी हास्यास्पद आहे हे या कवितेच्या माध्यमातून सांगितलं आहे. emphasizing upon the lack of empathy and common sense. म्हणजे न्याय व्यवस्थेमध्ये जे लॅक ऑफ सिंपथी आहे, सहानुभूतीची जी कमतरता आहे आणि कॉमन सेन्स या दोन गोष्टींची जी कमतरता आहे ही कमतरता ही या कवितेच्या माध्यमातून या कवीने या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. नाउ open your textbooks at page number 88. We are going to start to learn this poem, Nose versus Eyes.
Stanza number first. Listen it carefully. Between nose and eyes, a strange contest arose. The spectacles set them unhappily wrong. The point in dispute was, as all the world knows, to which the said spectacles ought to belong. In the first stanza, the poet said, there is a contrast, there is a strange case was happening in the court. Between nose and eyes, a strange case, a strange contest arose. Strange याचा अर्थ विलक्षण. कॉन्टेस्ट याचा अर्थ आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की विरोध. अरोज, अरोज याचा अर्थ उभा ठाकला, उभा राहिला. बिटवीन नोज अँड आईज अ स्ट्रेंज कॉन्टेस्ट अरोज. म्हणजेच नाक आणि डोळे या दोघांच्या मध्ये एक विलक्षण पद्धतीचं, कधी न ऐकलेलं अशा पद्धतीचा एक दोघांच्या मध्ये वाद एक तयार झालेला होता, निर्माण झालेला होता. द स्पेक्टॅकल्स सेट देम. आता कशावरून तो वाद निर्माण झालेला होता? द स्पेक्टॅकल्स, स्पेक्टॅकल्स म्हणजे आपल्याला माहित आहे ग्लासेस किंवा आपण त्याला चष्मा असं म्हणतो. द स्पेक्टॅकल्स set them unhappily wrong. The reason of their clash, दोघांच्या मध्ये जो वाद होता, आर्ग्युमेंट जे होतं, ते आर्ग्युमेंट कशामुळे निर्माण झालं होतं? तर स्पेक्टॅकल्स. The spectacles set them against each other. या स्पेक्टॅकल्स मुळे अनहॅपीली रॉंग याचा अर्थ वन अगेन्स्ट द अदर, एकमेकांच्या विरोधात. या स्पेक्टॅकल्स मुळे नोज अँड आईज दे आर स्टँडिंग अगेन्स्ट इच अदर. या चष्म्यामुळे नोज, नाक आणि डोळे हे एकमेकांच्या समोर उभे टाकले होते. म्हणजे त्या दोघांच्या एकमेकांच्या मध्ये वाद निर्माण झालेला होता. The point in dispute was, dispute, clash, argument. The point in dispute was, the reason of their argument was, as all the world knows. या दोघांच्या मध्ये जो वाद निर्माण झाला होता याचं कारण हे सर्व जगाला माहित होतं. as all the world knows, संपूर्ण जगाला माहित होतं, वेल नोन होतं, ओळखीचं होतं. to which the said spectacles, to whom these spectacles were belongs. म्हणजे ते स्पेक्टॅकल्स, जो चष्मा आहे तो कोणाला बिलॉंग करतो, कोणाच्या मालकीचा आहे? बिलॉंग टू शब्दाच्या मालकीचा असणे असा अर्थ होतो. टू विच these spectacles ought to belong. हे स्पेक्टॅकल्स जे आहेत, हा जो चष्मा आहे, जे चष्मा वापरला जातो, हा चष्मा नक्की कोणाच्या मालकीचा आहे, कोणाच्या हक्काचा आहे? हा त्या दोघांच्या मधला वादाचे कारण होतो. स्टँडर्ड सेकंड. So Tull was a lawyer and argued the cause with great skill, with great deal of skill, and a week full of learning, while Chief Baron here sat to balance the laws. So famed for his talent in nicely discerning. Yes, the poet said, for the argument, there was a court. There was a court. And in that court, we all know, two opposite people arguing
on some things, on some issues. Every people or who are standing against each other, they have their own lawyer, and there was a judge who was hearing all arguments. आपण पाहतो ज्यावेळेस कोर्टामध्ये खटला एखादा चालू असतो, दोन व्यक्ती एकमेकांच्या विरोधात आर्ग्युमेंट करत असतात. ते आर्ग्युमेंट ते वकिलाच्या माध्यमातून ते आर्ग्युमेंट करत असतात आणि त्या ठिकाणी एक जज असतो. जो जज काय करत असतो, त्या दोन वकिलांचं, त्या दोन व्यक्तींचे जे वकील आहेत त्या दोन वकिलांचं म्हणणं ऐकून घेत असतो आणि त्याच्यावरती निर्णय देत असतो. आता इथे सुद्धा सो टंग वॉज द लॉयर. Tongue was appointed as the lawyer of the noons. Why this tongue was appointed as a lawyer? Because tongue has the skill, great skill of dealing, great skill of dealing or great skill of arguing. म्हणजे tongue, म्हणजे जीभ ही जी आहे, या जिभेला चांगल्या पद्धतीनं तिचं एक कौशल्य काय आहे, तर चांगल्या पद्धतीनं आर्ग्युइंग करता येतं, युक्तिवाद म्हणजे आपलं मत मांडता येतं. म्हणून या जिभेला, दॅट्स वाय दॅट टंग वॉज अपॉइंटेड ॲज द लॉयर. म्हणून जिभेला त्या नोजचं वकील म्हणून नियुक्त केले गेले होते. बघा पुन्हा एकदा. So tongue was the lawyer and argued the cause with great deal of skill. ते जिभेकडे कौशल्य होतं चांगल्या पद्धतीनं मत मांडण्याचं. That's why the tongue was appointed as the lawyer. Next, and a wig full of learning. Wig या शब्दाचा अर्थ तिथे दिलेला आहे. Wig means a special covering for the head made of artificial hair worn by the judges. म्हणजे जे न्यायाधीश असतात त्यांच्या डोक्यावरती एक टोपी असते की ज्याला केसांचा आकार दिलेला असतो. अशा पद्धतीची टोपी, त्याला विग असं म्हटलं जातं. आणि ते कशा सिंबॉल आहे, फुल ऑफ लर्निंग. तो जे परिधान करतो तो एक चांगला विद्वान व्यक्ती आहे असं त्या विगचं किंवा असं त्या एक अधिकारदर्शक त्या टोपीचं एक ते प्रतीक आहे. तो आपल्यासारखा व्यक्ती परिधान करत नाही. ते टोपी अशा पद्धतीची जी विग आहे ती फक्त न्यायाधीशच परिधान करत असतात. कारण देर इज अ इम्पॉर्टन्स ऑफ दॅट विग, इम्पॉर्टन्स ऑफ ग्रेट फुल ऑफ लर्न पर्सन, एक्सपिरियन्स पर्सन, अनुभवी व्यक्ती, विद्वान व्यक्तीच्या डोक्यावरती आपल्याला तशा पद्धतीचं विग म्हणजे न्यायाधीश या व्यक्तींच्या डोक्यावरती आपल्याला विग दिसून येतो. आता बघा लॉयर म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली होती, तर जिभेची. टंग वॉज अपॉइंटेड ॲज लॉयर अँड नाव हू वॉज अपॉइंटेड ॲज द जज. व्हाईल पुढे म्हटले बघा, व्हाईल चीफ बॅरन. बॅरन मीन्स बघा अ पॉवरफुल पर्सन, प्रमुख व्यक्ती. इन दॅट कोर्ट there was one important person. Who was that chief baron, judge. तो जो जज आहे तो एक अतिशय महत्त्वाचा व्यक्ती आपल्याला कोर्टामध्ये दिसून येत असतो. while chief baron, ear ते कान, आपले जे कान आहे ते कान. ear was appointed as a judge. या कवितेमध्ये कवीने इयर या अवयवाला जज म्हणून नियुक्त केले गेलेला आहे असं म्हटले. बिकॉज इयर इज हॅज द स्किल ऑफ लिसनिंग व्हेरी वेल. इयर कॅन लिसन बोथ साइड्स, बोथ पीपल्स आर्ग्युमेंट्स. हा जो इयर आहे, कान आहे, या कानाकडे एक कौशल कुठलं आहे, जसं जीभ या आपल्या ह्युमन ऑर्गन जे आपलं आहे टंग
त्या टंगचं वैशिष्ट्य काय आहे तर ते चांगल्या पद्धतीने मत मांडू शकतो. जीभेचा आपला उपयोग काय होता आपलं बोलण्यासाठी किंवा मत मांडण्यासाठी. तसंच इयरची स्पेशालिटी काय आहे तर आपण अनेक गोष्टी या कानाच्या माध्यमातून ऐकू शकतो. चांगले असतील वाईट असतील आणि आपण जे ऐकतो त्याच्यावरून आपण आपलं मत तयार करत असतो. तसंच इथं सुद्धा इयर वॉज अपॉइंटेड ॲज द जज टू म्हटले बघा इयर सेट टू बॅलन्स द लॉज. म्हणजे जे लॉज आहेत जे नियम आहेत त्या नियमांच्या मध्ये बॅलन्स करण्यासाठी न्याय व्यवस्थित देण्यासाठी या इयरची नियुक्ती त्या ठिकाणी केली होती. सो फेम आता हे इयर जे आहे ते कशासाठी फेमस आहे ते म्हटलं बघा सो फेम फॉर हिज टॅलेंट इन नाईसली डिसर्निंग म्हटलं बघा गुड जजमेंट. इयर हॅज द ability to learn so many things and decide or to give his decision. म्हणजे या कानाची नियुक्ती या ठिकाणी जज म्हणून केली आहे. का केलेली आहे कारण त्या कानाचं जे कौशल्य आहे ते ऐकून घेण्याचं आणि गिव्ह डिसिजन आणि डिसिजन देण्याचं त्यांच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळं या कानाची त्या ठिकाणी नियुक्ती एक जज म्हणून केली. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट स्टँडा नंबर 3. इन बिहाफ ऑफ द नोज इट विल क्विकली अपीयर अँड युअर लॉर्डशिप ही सेड विल अनडाउटेडली फाइंड दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स always in wear which amounts to possession time out of mind. In this stanza actual argument was started. या तिसऱ्या स्टँडा मध्ये खऱ्या अर्थाने आर्ग्युमेंट आता ते खटला आता चालू झालेला आहे. In behalf of the nose, on the behalf of the nose, tongue was arguing. आता ही जी टंगची जी नियुक्ती केली होती एक लॉयर म्हणून आता ती टंग त्या नोजच्या वतीनं ऑन द बिहाफ ऑफ च्या वतीनं असं जात होतं ऑन द बिहाफ ऑफ नोज त्या नाकाच्या वतीनं इट विल क्विकली अपीयर अँड युअर लॉर्डशिप. आता ती जीभ आहे ती नाकाच्या वतीनं आपल्या आर्ग्युमेंटला सुरुवात करते आणि त्याची म्हणते की युअर लॉर्डशिप विल अनडाउटेडली फाइंड दॅट. या ठिकाणी जीभ न्यायाधीशांना असं म्हणते युअर लॉर्डशिप न्यायाधीश महोदय विल अनडाउटेडली फाइंड दॅट. याच्यामध्ये कोणतीही शंका नाही तुम्हाला शंका दिसून येणार नाही की दॅट द नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स फ्रॉम लॉंग अगो. तुमच्या असं लक्षात येईल तर असं म्हणते की न्यायाधीश महोदय बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून नोज हॅज हॅड स्पेक्टॅकल्स. या तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून चष्मा हा जो आहे हा नाकावरतीच लावला जातो. नाक हेच त्या चष्म्याचा वापर करत असतं. हे आपल्याला बऱ्याच वर्षापासून बऱ्याच काळापासून दिसून येतं. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीची शंका दिसून येणार नाही. विच अमाउंट्स टू पोझेशन टाइम आउट ऑफ माइंड. आणि म्हणून या चष्म्याची जी मालकी आहे पोझेशन मीन्स मालकी दॅट स्पेक्टॅकल्स बिलॉंग्स टू नोज. देयर इज नो डाऊट इन दॅट. जे स्पेक्टॅकल्स आहेत हे नाकावरतीच वापरलं जातं किंवा नाक हेच बऱ्याच काळापासून तुम्ही पाहताय किंवा आपण सर्व पाहतोय की चष्मा हा नाकावरतीच वापरला जातो. त्यामुळं या चष्म्यावरती या नाकाचाच अधिकार आहे असं या ठिकाणी ती टंग त्या ठिकाणी आर्ग्युमेंट पहिल्यांदा मांडते. नेक्स्ट स्टँडा नंबर 4. Then holding the spectacles
up to the court. Your lordship observes they are made with a straddle as wide as the reach of the nose is. In short, designed to sit close to it, just like a saddle. In the fourth stanza, the tongue was arguing again on the behalf of nose. He said that the tongue was holding spectacles in his hands and showing to the judge. And he said, then holding the spectacles up to the court. म्हणजे ते स्पेक्टेकल्स आहेत ते टंगने स्पेक्टेकल्स हातामध्ये पकडून ते कोर्टच्या समोर ते दाखवत आहे आणि असं म्हणते, युअर लॉर्डशिप ऑब्झर्व्स दे आर मेड विथ अ स्ट्रॅडल. युअर लॉर्डशिप ऑब्झर्व दिस स्पेक्टेकल्स. You can find that the spectacles has made with a straddle. There was a straddle in that spectacle. Straddle म्हणजे बघा तिथे अर्थ दिलेला आहे extend across both sides. Your lordship observes they are made with a straddle. हे जे चष्मा जो बनवला गेलेला आहे त्याला स्ट्रॅडल आहे. या चष्म्याला स्ट्रॅडल वापरले गेलेले आहे. ते नाकावरती ठेवून ते दोन्ही बाजूला पाय बसतील, दोन्ही बाजूला त्याच्या ज्या स्टिक्स आहेत त्या कानावरती बसतील, अशा पद्धतीने त्या चष्म्याची निर्मिती केली गेलेली आहे. ॲज वाईड ॲज द रीच ऑफ द नोज इज. इन शॉर्ट, जशा पद्धतीनं नाकाची जी रीज आहे, रीज म्हणजे एज, म्हणजे नाकाची जी साईज आहे त्या साईज नुसार बघा रीच म्हणजे एक एज, त्या नाकाची जी साईज आहे त्या नाकाच्या साईज नुसार ते रीच बनवले गेलेलं आहे. चष्म्याची निर्मिती करत असताना नाक कशा पद्धतीने आहे याचा मुख्यत्वे करून विचार केला जातो. म्हणून ती जीभ असं म्हणते की प्युअरली धीस स्पेक्टेकल्स मेनली मेड फॉर द नोज. पुढे बघा, इन शॉर्ट डिझाइन टू सिट क्लोज टू इट जस्ट लाईक सॅडल. म्हणजे स्पेशली हा जो स्पेक्टेकल आहे तो कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे तर ते नाकाच्या जवळपास ते व्यवस्थित बसवता येईल अशा पद्धतीने एखाद्या सॅडल प्रमाणे तो बसवता येईल. सॅडल याचा अर्थ बघा, सॅडल अ लो पार्ट ऑफ रीच बिटवीन टू हाय पॉइंट्स सिट विथ अ रेज्ड रीच. म्हणजे खोगी, म्हणजे जसं घोड्यावरती ते बसण्यासाठी घोड्याच्या त्या आकारानुसार ते एक सॅडल तयार केलेलं असतं, त्याप्रमाणेच या नाकाच्या आकारानुसार, नाकाच्या त्या साईज नुसार नाकाच्या जवळ ते बसवता येईल अशा पद्धतीने स्पेक्टेकल्स तयार केलेले असतात. असं या जिभेनं या नोजच्या बाजूनं आपलं मत पुन्हा एकदा त्या ठिकाणी मांडलेलं आहे. नेक्स्ट स्टँजा, स्टँजा नंबर 5. Again, would your lordship a moment suppose it is a case has happened and maybe again that the vices or countenance had not a nose, pray who would or who could wear spectacles then? In this fifth stanza, the tongue was arguing again in the favor of nose, on the behalf of nose. He said that again, would your lordship a moment suppose, for a moment we think that these spectacles it is made for only eyes. It is a case that has happened and maybe again
काही वेळापुरता आपण जर असा विचार केला तर जर हे चष्मे आहेत हे जर डोळ्यांसाठी बनवले असतील, काही काळ आपण असा विचार करूया, गृहीत धरूया हे चष्मे फक्त डोळ्यासाठी वापरण्यासाठीच तयार केलेले आहेत. इट इज केस दॅट हॅज हॅपन अँड मे बी अगेन इन द फ्युचर. भविष्यकाळामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही वादविवाद निर्माण होतील या स्पेक्टेकल्स बद्दलचे, की तो चष्मा नक्की कुणाच्या मालकीचा, डोळ्यांचा का नाकांचा, त्या चष्म्यावरती मालकी हक्क कुणाचा नेमका, डोळ्यांचा हक्क आहे का चष्म्याचा हक्क आहे, असं भविष्य काळामध्ये सुद्धा त्याच्यावरती वादविवाद होतील. आपण थोड्या काळापुरता असं गृहीत धरूया की हा जो चष्मा आहे हा फक्त डोळ्यांच्या मालकीचा आहे. तर पुढे काय बघा, दॅट द वाइजेस और कॉन्टिनेन्स, वाइजेस फेस आपला जो चेहरा आहे, वाइजेस और कॉन्टिनेन्स म्हणजे आपला जो चेहरा आहे, दॅट द वाइजेस और कॉन्टिनेन्स हॅड नॉट अ नोज. इमॅजिन दॅट. आता ही जी टंग आहे ती आर्ग्युमेंट मध्ये टॅलेंटेड आहे, आर्ग्युमेंट मध्ये म्हणजे वादविवाद करण्यामध्ये ती प्रसिद्ध आहे. आता पुढे ती त्या नाकाच्या दिशेने असं, नाकाच्या बाजूने ते असं मत मांडते की आपण थोड्या काळापुरता असं गृहीत धरूया की हा जो चष्मा आहे हा नाकाच्या साठी न बनवला गेला असेल आणि फक्त डोळ्यांसाठी बनवला असेल. तर जर एखाद्या व्यक्तीला चेहऱ्यावरती भविष्यकाळामध्ये जर असा आपण विचार केला, जर चेहऱ्यावरती देर इज नो नोज, imagine that there is no nose, then who would use these spectacles and where they use these spectacles? जर चेहऱ्यावरती जर नोजच नसेल, pray who would or who could wear spectacles then? तर या स्पेक्टेकल्सचा वापर कोण आणि कुठे, कारण नाकच नसेल तर ते स्पेक्टेकल लावणार कुठं, असा एक वेगळाच युक्तिवाद, एक हास्यास्पद युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी त्या जिभेने केलेला असं आपल्याला दिसून येते. नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट पेज, पेज नंबर 89, स्टँजा नंबर 6. लिसन इट केअरफुली. On the whole, it appears, and my argument shows with a reasoning, the court will never condemn, that the spectacles plainly were made for the nose, and the nose was plainly intended for them. In this stanza, the tongue was ending his argument by these some statements, concluding his argument by saying that on the whole it appears that at the time of the end, at the conclusion, my argument shows that, तर असं म्हणते की माझ्या आर्ग्युमेंट नंतर शेवटी असं निदर्शनास येते की with a reasoning, there are so many reasons at the or on the favor of nose, that court will never condemn, court will never reject nose, argument of the nose or argument in the favor of nose. तर अशी शेवटी एक आपलं मत असं म्हणते, मत मांडते, ती म्हणते की शेवटी असं दिसून येते की माझं मी काही जे काही मत मांडलेले आहेत त्या नोज बद्दलची किंवा नोजच्या बाबतीमधली, की त्या माझ्या मतांबद्दल मी जे काही मत मांडले त्या माझ्या मतांबद्दल हे कोर्ट ते डिनाय करू शकत नाही, रिजेक्ट करू शकत नाही. दॅट द स्पेक्टेकल्स काय डिनाय करू शकत नाही, तर पुढे म्हटलं बघा, दॅट द स्पेक्टेकल्स प्लेनली वेर मेड फॉर द नोज. हे जे स्पेक्टेकल्स आहेत they were plainly made for only and only nose. Plainly means only. These spectacles are only made for the nose, and the nose was as plainly intended for them. आणि या नोजचा उपयोग सुद्धा
त्या चष्माचा वापर करण्यासाठीच आहे. म्हणजे ते दोघं एकमेकांच्या वापरासाठीच आहे. याच्यावरती त्या डोळ्यांचा, या चष्म्यावरती डोळ्यांचा कोणत्याही पद्धतीचा अधिकार नाही. या चष्म्यावरती फक्त या नाकाचाच अधिकार आहे किंवा नाकासाठीच चष्मा बनवला जातो, असा एक युक्तिवाद शेवटी या टंगने मांडलेला आहे. We all know that we use spectacles for clear vision and it is not useful for the nose. जो चष्मा आहे, जनरली आपल्याला माहिती आहे चष्मा जो आहे तो कशासाठी वापरला जातो, तर आपल्याला एक क्लिअर विजन दिसण्यासाठी वापरला जातो. त्या चष्म्याचा त्या नाकासाठी कोणत्याही पद्धतीचा उपयोग नसतो, फक्त ते चष्मा त्या नाकावरती बसवला जातो, एवढाच त्या नाकासाठी. चष्म्याचा वापर हा फक्त डोळ्यांसाठी आपल्याला व्यवस्थित दिसावं यासाठी स्पेक्टेकलचा वापर केला जातो. हे आपल्याला जनरली माहिती आहे, पण इथे एक वेगळ्या पद्धतीचा एक युक्तिवाद या टंगने केलेला आहे. बघा नेक्स्ट स्टँडा नंबर 7. Then shifting his side as a lawyer knows how, he pleaded again in behalf of the eyes. But what were his arguments? Few people know, for the court did not think they were equally wise. In this 7th stanza, his tongue was shifting his side. He was also arguing on behalf of eyes also. या डोळ्यांच्या वतीने ही टंग, ही डोळ्यांच्या वतीने सुद्धा आर्ग्युमेंट या ठिकाणी ती आता एक आपलं मत या ठिकाणी मांडत आहे. शिफ्टिंग हिज साइड, दिस टंग वॉज शिफ्टिंग हिज साइड as a lawyer knows very well. We know that lawyer very well shifted their side. They are master in speaking, in arguing. वकील जे आहेत ते आपल्याला माहिती आहे की ते वादविवादामध्ये कशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये ते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे वकिलांचं. ते चांगल्या पद्धतीने आर्ग्युमेंट करू शकतात, ते चांगल्या पद्धतीने मत फिरवू शकतात, मत बदलू शकतात, हे आपल्याला माहित आहे. सो इन दिस स्टँडा, when shifting his side, this tongue was shifting his side as a lawyer knows very well how to shift side. This lawyer knows how to shift their side. Now this tongue pleaded again in behalf of the eyes. आता ही जी टंग आहे ती आता डोळ्यांच्या बाजूनं आपलं मत मांडत आहे, डोळ्यांचं जे म्हणणं आहे ती मांडत आहे. काय मत मांडत आहे बा? But what were his arguments? Few people know, few people understand. In that quote, few people understand what tongue was saying on behalf of eyes. For the court did not think they were equally wise. आता ही जी टंग आहे ती या आईच्या वतीने मत मांडत आहे. But this tongue was not arguing very well on behalf of eyes. म्हणजे जशा पद्धतीनं या टंगने नोजच्या वतीनं मत मांडलं, प्रखरपणे मत मांडलेलं होतं, तसं चांगल्या पद्धतीनं मत या आईच्या वतीने या टंगला मांडता आलं नाही. जे काही मांडलं, वॉट एव्हर दॅट टंग वॉज आर्ग्युइंग इन दॅट कोर्ट, फ्यू पीपल अंडरस्टँड व्हॉट वॉज टंग सेइंग. जे काही ती टंगने जे काही मांडलं ते तिथल्या थोड्याच लोकांना ते समजलं. दॅट वॉज नॉट सो मच इम्प्रेसिव्ह. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा प्रभावीपणा नव्हता. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक, आणि त्या कोर्टला सुद्धा, त्या जजला सुद्धा, जे जज आहेत हियर,
that ear also did not think that the tongue was arguing very well on the behalf of eyes. म्हणजे त्या जजला सुद्धा लक्षात आलं, समजून आलं की ते टंग या आईच्या वतीने जे काही मत मांडलं ते नोजचं जसं मत मांडलं होतं तशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं मत नाही, थोड्याच प्रमाणात मत मांडलं की जे कन्फ्युजिंग होतं, जे न समजणार होतं. नेक्स्ट स्टँडा लास्ट. So his lordship decreed with a grave solemn tone, decisive and clear, without one if or but, that whenever the nose put his spectacles on by daylight or candlelight, eyes should be shut. आणि या शेवटच्या स्टँडामध्ये बघा काय झालेलं आहे. Now, so his lordship decreed means decision, निर्णय. So the judge made his decision with a grave solemn tone. आता त्या जजने आपला निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय एक ग्रेव सॉलेम टोन मध्ये, सॉलेम याचा अर्थ बघा फॉर्मल और डिग्निफाईड, गंभीर, धीरगंभीर आवाजामध्ये त्या इयरने जो आपला डिसिजन तयार केला होता, एक निर्णय होता, तो मांडलेला आहे. आणि तो डिसिजन कसा होता बघा, डिसिसिव्ह अँड क्लिअर, निर्णायक होता, क्लिअर होता, स्पष्ट होता. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं देयर इज नो इफ अँड बट, देयर आर नो डाउट्स इन दॅट डिसिजन. त्या निर्णयामध्ये कोणत्याही पद्धतीच्या शंका नव्हत्या. नो इफ नो बट इन दॅट डिसिजन. It is very clear decision. That what was the decision? The decision was that whenever the nose put his spectacles on, whenever the nose put the spectacles on by daylight or candlelight, म्हणजे दिवसा किंवा रात्रीच्या वेळेस, whenever nose put his spectacles on, ज्या वेळेस ते नोज ते स्पेक्टेकल्स परिधान करतील, at that time eyes should be shut. आणि त्यावेळेस या डोळ्यांनी किंवा डोळ्यांनी काय केलं पाहिजे, आपले डोळे बंद ठेवले पाहिजे. ज्या वेळेस स्पेक्टेकल्स ते नोज वापरतील त्यावेळेस डोळ्यांनी आपली मुवमेंट ही बंद ठेवायची किंवा डोळे बंद असले पाहिजे. अशा पद्धतीचं एक डिसिजन या जजनं, या इयरनं या ठिकाणी घेतलेला आहे. फ्रॉम दिस पोएम वी कॅन से दॅट ग्रीडी पीपल ऑलवेज वॉन्ट्स व्हॉट दे नॉट बिलॉंग्स टू. ग्रीडी पीपल म्हणजे लालची लोक जे आपल्या जगामध्ये आपल्याला दिसून येतात, ते आपल्याला या न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून जे त्यांच्याकडे नाहीये, त्यांना त्यांच्यावरती त्याची मालकी नाहीये, ते आपल्या सुपेरियरिटीने, अधिकाराने ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जे गरीब लोक असतात किंवा जे हू आर वीक पीपल, दे आर ऑन द साइड ऑफ ट्रूथ, जे सत्तेच्या बाजूला असतात, दे डोंट हॅव देअर काय म्हणतो आपण त्याला, त्यांना न्याय मिळत नाही. जे गरीब लोक असतात त्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळं त्यांना न्याय मिळत नाही. ते सत्तेच्या बाजूला जरी असले तरी त्यांना न्याय मिळून येत नाही. या कवितेच्या माध्यमातून ही जी ज्युडिशियल सिस्टीम आहे ही आपल्याला दिसून येते. So, if you have any doubts, any complaints about this poem, you can ask me or you can contact me or you can call me. Thank you very much.